लाख रुपये कमाई करतोय पण तो मायबापाच्या नावावर 5 पात्र देखील उठू शकत नाही. काय गरिबीतून माणसानं दादानं प्रत्येक गरिबीतलं जीवनचरित्र आठवलं पाहिजे की एक दिवशी आपण काय होतो. एक दिवशी आपल्याला भाकर नव्हती खायला. आज देवानं खूप काय दिलंय. मायबापानं पितृ फक्त आपले खुश राहावा तरच आशीर्वाद असतो. देवापेक्षा जर मोठी कोणची आशीर्वादाची पावती असेल ती फक्त सज्जनानो मायबापाची. माहिती का विठेवरला परमात्मा फक्त मायबापाच्या सेवेचं प्रतीक आहे पंढरपूर. पण माणसं पंढरपूरची वारी करतात पण फक्त जाऊन देवाला मागणं करतात. पण तुम्हाला माहित नाही विठेवरला परमात्मा फक्त मा सज्जनानो मायबापाच्या सेवेसाठी उभा आहे. कशी रे विट जोडली पुंडलिका मायबापाची सेवा करुणी विठ्ठल आणला रे सखा. कशी रे विट जोडली पुंडलिका. कसा जोडला महाराज पंढरीनाथ फक्त मायबापाची सेवेचा. आज या नन्नवरे परिवाराला आज जरी पिता दिसत नसला तरी वैकुंठातून तो आज हसतोय महाराज. आणि बापाचं प्रेम लय मोठं असतं महाराज. बरेच कीर्तनकार असेल, वक्ता असेल, प्रवचनकार असतील, कथाकार असेल, भागवत कथाकार असतील, मोठमोठे वक्ते दादानो आईचं गुण गातात पण बापाचं गुण कोणी नाही गायत महाराज. बाप घराचा कोण आहे? पाया आहे. घराचा पाया कधी दिसत नसतो बरं का. बाप घराचा पाया असतो पण बाप कधी दिसत नसतो. पण तुमच्या पाया पुढे सांगतो ज्या दिवशी बाप घरात नाही त्या दिवशी ते घर नाही दादा. या समाजामध्ये सज्जनानं किती प्रेम बापाचं. तुम्ही रामायणातला प्रसंग आठवा. कैकेयीनं वर मागितले मालक 2 वराचं मागणे मला. 1 वरानं भरतासाठी गादी मागितली आणि 1 वरानं रामासाठी वनवास मागितला. वनवास मागितल्यानंतर राजा दशरथानं सांगितलं प्रिय माझा प्राण माग पण रामासाठी वनवास नको. माझ्या कुठल्याच लेकरासाठी वनवास नको मागो. तू वाटलंस तर आपण दोघं हिमालयात तपश्चर्या करायला जाऊ पण माझी एकच तुला विनंती आहे पण लेकरासाठी वनवास मागू नको. सुमंतानं रामाला, लक्ष्मणाला आणि सज्जनानं सीता मातेला वनवासात सोडून सुमंतजी ज्या वेळेस दशरथ राजाच्या महालात येतात आणि दशरथ राजाच्या महालात आल्यानंतर धरणीवर पडलेला राजा दशरथाच्या कानी शब्द पडले जयजीव महाराज. आपल्या प्रधानाचे शब्द ऐकल्यानंतर सज्जनानो धारातीर्थी पडलेल्या राजाला एकाएकी कोणाकडून बळ आलं देव जाणे. धडकून उचलून सांगितलं सुमंता लाये मेरे राम. म्हणले महाराज 14 वर्षाचा वनवास पूर्ण होईपर्यंत हे येणार नाही. राम विरह सहन झाला नाही आणि राजा दशरथाने रामाच्या नावावर प्राण सोडला. दादानो याला म्हणायचं बापाचं प्रेम लेकरावर. इतका प्रेम करणारा बाप असतो दादा. मी सांगत असतो दादा बाप स्वाभिमानी आपला. एक रुपया करून सज्जनानं मुलीच्या लग्नापर्यंत 1 रुपया करून त्या बापानं लोकांच्या वावरात कष्ट केलं, खदान खांदली पण मुलीला सुखात ठेवण्यासाठी बाप दादानो इज्जतीत राहिला. सगळ्यात जास्त प्रेम करणारी जर मूर्ती कोणची असेल तर बाप आणि कन्येचं नातं आहे दादा. सगळ्यात मोठं नातं. कारण समाजामध्ये बाप दिसत नसेल रडलेला दादांनो पण अंतकरणातून खूप मोठं त्याच्याकडे अंतकरण असतं. जेव्हा जेव्हा प्रसंग येतो मुलीला वाटलं लावताना माय रडलेली दिसते दादांनो बाप रडत नाही. कारण बापाला माहिती सगळ्या घराची समजूत माझ्या हातात आहे. मी रडत बसलो तर त्या कोण मला समजणार. म्हणून मुलगी गेल्यानंतर बाप घरात जाऊन दादांनो घरातल्या एका खांबाला कवटाळून रडतो माझी ताई गेली.
दररोज मला विचारणारी माझी ताई गेली. कधी कधी बाप मनात विचार करतो, मला ताप आली तर मुलगी येऊन विचारते, बाबा जेवण केलं का, तब्येत बरोबर नाही वाटतं बाबा तुमची. इतकी काळजी करणारी मुलगी आहे. आणि त्या मुलीला दादानो माहेरात जर आपला बाप नसेल तर त्या माहेरात येऊ वाटत नाही. प्रेम देणारी सज्जनानो फक्त मूर्ती बाप आहे. आणि मी प्रत्येकाच्या पाया पडून सांगेल, ज्याचा बाप जिवंत आहे तो या जगात स्वाभिमानी आहे. ज्याचा बाप जिवंत आहे तो एक नंबरचा श्रीमंत माणूस आहे. तुम्हाला माहित नाही, तुमचं कार्य पूर्ण होईपर्यंत बाप दादानं स्वतःच्या शरीराची चिंदी चिंदी करून लावतो तुमच्या शरीराला, तुमच्या आयुष्याला. पण मरताना बापाला दादानो आजकालचं तुम्ही पहा, काही काही ठिकाणचं वातावरण पहा, बाप म्हणायची लाज वाटते मुलाला आजकाल. बाप की हा माझा बाप म्हणायची लाज वाटते, ही माझी माय म्हणायची लाज वाटते. तुमच्या पाया पडून सांगतो, गोरी पान पत्नी आपल्याला लाभली आणि दिडा दबडीचा रुपया आपल्या नावचा झाला म्हणजे मायबाप विसरतात, हे चुकीचं आहे. कारण ते जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सेवा करा. तुम्हाला एक दिवशी मेवा दिल्याशिवाय राहणार नाही. पण त्यांचा विनोद आणि त्यांची जर तुम्ही टिंगल केली तर परिणाम तुमचे लेकरू सुद्धा तुमची अवस्था तशी केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला जोड देणारा बाप असतो दादानो, जोड देणारा. आणि जोडीचं फक्त साधन देवाकडे नाही, फक्त संताकडे. आणि संतच खरे माय बाप आहेत. चुकलेल्या जीवाला माफ कोण करतं? फक्त साधू करतो. तुम्ही आम्ही एकामेकाला माफ करणार नाही. तुम्ही आम्ही फक्त एकामेकाच्या खपल्या काढायचं काम करतो, माफ करीत नाही. ह्याचं चांगलं चाललंय की ना, त्याचं खपणारच नाही. आणि तुम्हाला इथं बसलात तेवढे कीर्तन करायला सांगतो बरं का, जेवढे तुम्ही बसलात का तेवढ्याला एकच सांगतो, तुम्हाला सपनात जर तुमचा शत्रू नसला पाहिजे तर मन स्वच्छ ठेवा. मन तुमचं जर एकदम सुंदर असेल तर जिथं तुमची नजर पडेल तिथं तुम्हाला सौंदर्य दिसल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला कारण मनाला उत्पन्न करणारा भगवंत किती सुंदर आहे हे तुम्हाला शब्दात नाही कळणार महाराज. नाम तुम्हारा पालनहारी कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. किती सुंदर असणार ज्याने ईश्वर इतकं सुंदर निर्माण केलंय. तुम्ही स्वतः कधी कधी डोळे बंद करून चिंतन करीत जा की बापरे, इतकं सुंदर पृथ्वी निर्माण करणारा देव किती सुंदर असेल. सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर सावळे सुंदर ज्या देवाची लीला माणसाच्या डोक्यातच राहिली नाही. आता फक्त माणसाच्या डोक्यात आहे पैसा. पैसा परसू परसराम. पैसा कवार असतो, पैशावाल्यालाच किंमत आहे जणू. आज रामभाऊ उगच म्हणत नाहीत. रामभाऊ जर झिरोवर आला ना, राम्या म्हणून हाक मारते, ए राम्या. पण रामभाऊ का शब्द, भाऊ शब्द पैसा आहे. हा पैसा बोलताय महाराज. जिसके पास पैसा है ना वो पैसे वाला है. पैसा किसके पास है?
जिसके पास आहे, पण कुणापाशी पैसा नाही त्या माणसाला कुणी विचारतं का किती रुपयाचा म्हणून नाही विचारित. दादा मी तुमच्या पाया पडतो, पैसा नका पाहू, मन पवित्र ठेवा. ज्याचं मन पवित्र आहे, तन पवित्र आहे, धन पवित्र आहे, तोच माणूस दान करू शकतो ना. ज्याचं धनच पवित्र आहे तोच माणूस दान करू शकतो. ज्याचं शरीर एकदम तेजस्वी आहे तोच माणूस पुण्य करू शकतो. कारण रोगी माणूस कधी पुण्य करू शकत नाही. ज्याचं तन एकदम सुंदर आहे तोच भजन करू शकतो. ज्याची काया सुंदर आहे तोच सगळं करू शकतो. रोगी माणसं काहीच करू शकत नाहीत. मी तुम्हाला हे का सांगितलं, आज जरी या जगात दिसत नसले लक्ष्मण भाऊ, तरी पण तुमच्या आमच्यात येऊन बसलेत, कीर्तन ऐकतेत. त्यांचेच काय मुलाचं नाव आहे सुपुत्र कल्याण भाऊ. त्यांना आपल्या बापाच्या नावावर अन्नदान आणि ज्ञानदान सज्जनानं पाजण्याचा प्रयत्न केला. मी माझं परम भाग्य समजतो. पंढरीनाथ परमात्म्याच्या कुशीमध्ये, या पावन भूमीमध्ये मला कीर्तन करायची संधी भेटली. खूप वर्षापासून नाव ऐकून होतो, मैंदा पोखरी, दररोज इथून तिथून जायचं, पण सेवेचं कशाला फळ आहे. पण आमचे आदरणीय मारुती भाऊ लांडगे यांचा माझा परिचय 4-5 वर्षापासून असल्यामुळं त्यांना त्यांच्या पाहुण्याच्या ह्याला कार्यक्रमाला निमंत्रण दिलं. पाहता पाहता वर्ष होऊन गेले. दादा गेल्या वर्षी तुम्ही मला फोनवर सांगितलं होतं की अशा दुःखित घटना घडलेली. आणि खरं सांगतो महाराज, गरीबाच्या घरचं आणि श्रीमंताच्या घरचा फरक सांगतो. प्रत्येकाला बदल आहे महाराज. महाराज सुद्धा आले त्याच्यात. आपण गरीबाच्या कार्यक्रमाला उपस्थित दिली ना दादानो, देव आपल्या कार्यक्रमाला येतो. नाही कोणी कोणी नाही ना आलं ना, फक्त आपण जायचं. आणि मी तुम्हाला एक सांगतो, जो प्रत्येक माणसाच्या अंतिम यात्रेत सामील होतो, अख्खं जग त्याच्या अंतिम यात्रेत येतो. मरण माणसानं डोक्यात ठेवायचं की आज हा माणूस गेला, चला गड्याच्या मौतीला. कारण एक दिवशी देव सुद्धा तुमच्या मौतीला हाजरी लावतो. एकदम सुंदर वाटलं, छान वाटलं. छोट्या कुटुंबामध्ये मस्त सुंदर कीर्तनाचं संयोजन केलं. गोड अशी सिस्टीम आमचे सुनील भाऊ थोरात, एकदम पवित्र. काही काही ठिकाणी बरं का सुनील भाऊ मोठा रागड असतोय, पण सिस्टीमलाच बावळत असतो. मोठाले VIP लोक असते तो कार्यक्रम घेणारे, पण ते सिस्टीम चालविणार त्याचा बाप होतो. एकदम सुंदर आपलेच प्रेम करणारे आमच्यावर, तुमच्यावर, सगळ्यावर एकदम सुंदर सिस्टीम. आदरणीय पक्वाज वादक सदाशिव महाराज दराडे, सर्व टाळकरी मंडळी, पुन्हा तुमचं नाव ध्यानात कारभारी महाराज. ते मी हरिभाऊ म्हणायची सवय लागली, कारण माझ्या संगतीत तुमच्यासारखाच हरिभाऊ होता. ते कारभारी विसरून जायचं. एकदम गोड. मला म्हणले कुठे चाललात कीर्तनाला? म्हणलं मैंद हे आपलं पोखरीला कीर्तन आहे. म्हणले चला मग महाराज, आमचं पंढरीनाथाचं दर्शन. याला म्हणायचं वारकरी, पंढरीचा वारकरी, वारी चुकून दे हरी विठ्ठला विठ्ठला. एकदम सुंदर वाटलं. या परिवाराला मी सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो. इकडं थोडस कीर्तन. आता किती वाजल्यात मला फक्त एकदा सांगा, मी घड्याळ वापरत नाही ना, टाइम फक्त सांगा. 12 वाजल्यात, 1ला सोडायचं, बरोबर आहे का? 1ला. आता लक्षपूर्वक आहे का, दुसरीकडे लक्ष द्यायचं नाही. आपला विषय सज्जनानु जन्म आणि मरण. जन्म आणि मरणामधला जो सांधा आहे, त्याच्या मधली जी संधी आहे. माणूस जन्माला येतो, पण माणसाला किती दुःख आहे बघा बरं का. दुःख किती आहे. माणूस अहो माऊली तर त्याच्या आधी बोलून गेले, मन उधरी वर, म्हणजे जन्म ज्या दिवशी घेतला त्या दिवशी दुःख सुरू झालं. आता दुःख कशाला म्हणायचं सांगतो तुम्हाला. जन्म आणि मरण दुःख आहे ना, सोल्प आहे का? होय दराडे महाराज, सोल्प आहे का? जन्म आणि मरण सोल्प नाही. पण बघा तुम्ही, पोटात असताना दुःख आहे. मावशी कळतं ना बोलणं? पोटात असताना दुःख आहे. कसं दुःख आहे तुम्हाला सांगून देतो. बघा तुम्ही कधी डब्याला जाता का तुम्ही?
हा, त्याला विष्ठा म्हणतो आपण. ती सुद्धा माईच्या पोटात असताना त्या लेकरानं खाल्ली. इथून सुरुवात आहे, इथून दुःख आहे आपलं, इथून दुःख आहे सज्जनानो. जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत दुःखच आहे. बाहेर आला कशाचा असेल, इकून तिकून कसा तरी रंगीला रोपीला लागला, बालावस्थेतून किशोरावस्थेत आला, पत्नी भेटली, इकून तिकून तिनं सुख द्यायला सुरू करायचं, पण ती पुन्हा टोचू लागली, दुःख सुरू झालं. मरेपर्यंत माणसाला सुख नावाची वस्तू प्राप्ती होऊ शकत नाही का? जन्म आणि मरण जवळच आहे महाराजांना. म्हणून सज्जनानं पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे क्षयनम. जन्म घेणे आणि मरणे हे माणसाच्या जीवनातलं ठरलेलंच आहे. पण कसं मरावं हा सिद्ध. कसं मारायचं? जनावर सुद्धा मरतंय बरं, माणसानं कसं मारावं दादा? असं मरावा की सज्जनानं तुम्ही ज्या दिवशी तुमचा प्राण सोडतात त्या दिवशी सगळं जग तुमच्यासाठी रडावा. विठ्ठला विठ्ठला. मरण त्याला म्हणतात दादांनो, की फक्त मरावं कसं हे माणसानं केलं पाहिजे. मरण चांगलं. 10 तरी माणसं आपल्या अंतिम यात्रेत हाजरी लावणारी पाहिजे. आणि खरं सांगतो महाराज, आपलं मरण पाहण्यासाठी सगळे जर आले ना, ही आपल्या आनंदाची गोष्ट आहे. तुकाराम महाराजाला तो देवच न्यायला आला. आपल्याला देव नाहीत येत न्यायला, कमीत कमी माणसं जरी वाट लावायला आले तरी आपलं भाग्य आहे. विठ्ठला विठ्ठला. मरणाच्या बाबतीत वशिली बाधी चालतच नाही. एखादा म्हणेन रामभाऊ महाराज काय मोठमोठे माझ्या हाताखाली एक फोन केला तरी काळ बाजूला सारू शकतो. दादानो, काळाच्या आणि आपल्या मरणाच्या बाबतीत वशिला चालत नाही. मोठमोठे गेले, तुम्ही आम्ही की झाड की पत्ती. बघा तुम्ही, पीर मर गए, पैगंबर मर गए, हाकी मरोगी, जपी तपी संन्यासी. एवढंच नाही, 3 लोग पर छत्र विराजे, लोटा कुंज बिहारी. कहत कबीरा ओ भी चले गए, रहत कोण बिचारी. आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. अहो सगळ्याच्याच असं नाही, एकाच खरं नाही महाराज. आता तर आमचे कबीर महाराज म्हणतात सूत्रसंचालन बदलून टाका. नातू सुद्धा तुमचं काम करीत नाही, फक्त कामापुरतं नातं आहे दादांनो. बरं का, कामापुरतं आहे. माताजी कहे बेटा मेरा है, पिताजी कहे बेटा मेरा है, ना माता का ना पिता का, ये तो जन्म देने का नाता है. ससुराल कहे जावाई मेरा है, और जावाई कहे ससुर जी मेरे, ना सासू का ना ससुर जी का, ये तो लड़की देने का नाता है. भाई कहे बहन मेरी है, और बहन कहे भाई मेरा है, ना भाई का ना बहन का, ये तो रक्षाबंधन का नाता है. आता आमचे संत काय म्हणतात बघा. कबीर कहे कमाल मेरा है, कमाल कहे कबीर जी मेरे है, ना कमाल का ना कबीर जी का, ये तो हरि हरि गाने का नाता है. हे सगळं नातं दादांनो, बहिणीचं नातं पा, बापाचं नातं पा, प्रत्येकाचं नातं पा दादांनो. फक्त है आराम के है सब संग साथी, जब वक्त पड़ा तब कोई नहीं, मतलब के है सब जग, इस जग में कोई नहीं है. खा बर का, एकदा तुम्हाला तिकीट वरच भेटलं, वरच म्हणजे कुठलं वरच, बस. जब टिकट मिला है ऊपर का, डेरा किया मशानों में, वहां जलाने वाले, म्हणजे जाळायला लय मोठी होते पण जलनेवाला एकच होता ना. सगळेजण आपल्याकडे शोक निवारण करतात. रामभाऊ सखाराम दोघं गप्पा मारीत बसली. ह्यानं त्याची बिडी घेतली, म्हणला गेला रे सख्या, गेला राव आपल्यातला गेला. हो, आपला बी नंबर एक दिवशी लागणारच आहे. हे मशानात असताना बोलणं दोघांचं वैराग्यशाली झाले. गेला आपल्यातला गेला, पार्टनर गेला, तर आपला बी नंबर लागत. जेव्हा घरी आलं बायकोनं सांगितलं जा शेतातलं काही बघा, रामभाऊ सख्या इसरूनच गेला.
तो गुतला कुठं? संसारात गुतला. म्हणून संसारात गुतलेल्या माणसाला कधी मरण येतं हे कळतं का महाराज? होय, माणूस संसारात गुंतलेला असतो, त्याला कधी पडदा पडतो काही सांगता येत नाही. याच्यासाठी सज्जनानु संताची संगत महत्वाची, चांगल्या माणसाची संगत महत्वाची, चांगल्या विचाराची गरज आहे. माणूस चांगला विचार करीत नाही, चांगलं मन ठेवीत नाही, चांगलं खात नाही, चांगल्याशी राहत नाही, म्हणूनच दुःख भोगावं लागतंय. आज या जगामध्ये किती मोठं संकट आहे कोणीच बघितलं नाही काय आहे म्हणून. नुसतं करुणा म्हणून छापून दिलं सरकारनं. पण तुम्हाला माहिती का हे कशामुळे वाढलं? हे फक्त सज्जनानं तुमच्या आमच्यामुळे वाढलं. आता आपल्या ग्रामीण भागामध्ये हे तर कोणीच पत्ते पाळू शकत नाही. माझं मी मोठेपणाने सांगतो, मी तोंडाला कधीच पट्टी मारली नाही. आता किती 5-7 महिने झाला असेल ना ह्या गोष्टीला. ज्याचं मनच पवित्र त्याला रोगाचा बाप काहीच करू शकत नाही. आणि हे जे मीडियावाले हे जे आहेत ना, हे जर जास्त जर बघता तर तुम्हाला होऊ नये सांगता येत नाही. टीव्ही बघितले नाही मी 8 महिने झालं, बिलकुल नाही. मुख्यमंत्र्यानं काय निर्णय दिला त्याच्या घरी, आपल्याला काही गरज नाही. जे करू वाटन ते करायचं. जगातच कीर्तन करावं असं काही लिहिलं नाही. गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात, स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाता. तुकाराम महाराजांनी गाता तुमच्या आमच्यासाठी कशासाठी दिला? काहीच नाही जमलं तर गाता वाचवा, विठ्ठला विठ्ठला. कशाला कुणाचं इचकायचंय? आपलं बघा ना काय चाललंय. बऱ्याच माणसाला नाद असतो, ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, जगाच्या टोप्या स्वतःला, ठरलेलंच असतंय. पण अजिबात ते करू नका तुम्ही. ना कुणा रोगी माणसात झोपा, रोग तुम्हाला कसा होईल? होय, जो देवाचं भजन करतो, जो संताचा जप करतो, त्याला कुठं रोग होत असतो? बरं मला सांगा, पिऊन हिंडणारी माणसं मरत का नाही? कुठे बघा तुम्ही, बराचशे आडीवर पडलेले असते, काहीच होत नाही हो. अहो त्या देवा म्हणजे देहावर नसतेच असते, अजिबात त्याला काही गरज नाही. त्यांनी जर एकदा चपटी टाकली की ती डायरेक्ट म्हणते, तर मी पंतप्रधानाला बी विकत घेऊ शकतो. पंतप्रधानाला विकत घेणारा कोण? पेनारा. पण ते कधी टेन्शन घेत नाही. हे मोकार लोक टेन्शन घेते. मला एक जण म्हणलं, महाराज हे कोरोनाचं काय होणार आहे? म्हणलं तुला काही गरज आहे का? तू कुठे? म्हणला मला घरीच आहे. म्हणलं घरातच मर, फक्त देवाचं चिंतन कर, एखादं सुंदर पैकी ग्रंथ वाचन कर, वाटलंच तर ज्ञानेश्वरीचं पारायण कर. अरे देवानं तुम्हाला वेळ दिलाय, मोकार हिंडू नका, घरात बसून थोडं चिंतन मांडा. आपलं तर रात्रंदिवस चालू आहे, करिता संसाराचा धंदा मरेपर्यंत सुटला नाही. पण आमचे साधू संत म्हणले, धंदा करा पण करीत करीत नाम घ्या. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. संसाराली एक सुख आहे, संसाराली एक सुख आहे, आठवावे पाये विठोबाचे. आठवावे पाय विठोबाचे, संसार करीत करीत दादानो परमार्थाची. जोडून या धन उत्तम व्यवहारे. पण पैसे कमवायचे ना, पण ते चांगल्याच क्वालिटीचे कमवायचे. आलतू फालतू पैसा कधी सुख देत नाही बरं का घरातल्याला. हो, शरीर बी कधी बी शुद्ध ठेवायचा. हो, बऱ्याच माणसाचं शरीर रोगी झालं याचं कारण दादांनो तो दोषी आहे. कभी मन दुखी कभी तन दुखी, धन बिन रहत उदास, थोड़े थोड़े सब है दुखी, सुखी है राम के दास. फक्त देवा
देवाचेच भजन करणारे सुखी आहेत. आपला चातुर्मास चालू आहे म्हणूनच आपण सुखी आहेत. विठाला विठाला. कीर्तन है खाक मिलेगा क्यों फिरता सेम गुरुरी. आता बरेच जण मस्तीत आहेत बरं का, आपल्या मस्तीत आहेत. जी होईल ती होईल, काहीच होत नाही. मस्ती कुणाला दाखवितात? अरे भजन तर देवाचंच करा, मस्ती देवाचीच करा, टिंगल देवाचीच करा, वैरत्व सुद्धा देवाशी करा. देव कल्याण करीन. विठ्ठला माणसं काय करतात? माणसाशी विरोध करते, त्याला त्याचं घरातलं कळलं नाही, ते तुमचं का कल्याण करणार आहे? खरं सांगा बरं. बसलेले माणसं शहाणी माणसं असते बरं का. कीर्तनकारापेक्षा श्रोता हुशार असतोय, कारण चतुर श्रोता आहे. आपलं महत्वाचं यायचंय की ज्या घरात दुःख आहे तिथंच जन्म आहे तुमचा. बरं पोट प्रत्येक माणूस वर्षाची किती बाजरी हानीत असेल बरं, खात असेल वर्षाची? एखादा क्विंटल तरी खात असेल वर्षात. पोत एखादं पोत तरी खपित असेल का नाही? मग किती पोट आहे तुम्हाला? आमचे तुकाराम महाराज म्हणले माणसाला पोट किती आहे? इत भर पोटासाठी पोटासाठी पायवडी आटाटी पायवडी आटाटी कैसे केले देवराया देवराया. फक्त इतर पोटासाठी हे दुःख आहे. मग आता एक जण मला महाराज हे तुम्ही लावलंय बरोबर, मग हे पोटासाठी काहीतरी अहो करा ना. काही साधू संत म्हणले नाही घरी जा, घराला राखेल टाका, लेकर बाळ हिरीत नेऊन टाका, स्वतः हिमालयात जा, असं कधी कोणत्या साधून सांगितलं नाही. फक्त एक सांगितलंय, काय सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठला अन्नाही तरी गेला जन्म वाया. तुम्ही जन्माला आलात ना, चांगलं कर्म करा, चांगल्या गोष्टी करा आणि देवाचं भजन करा. भजन जो माणूस करीत नाही दादानो, त्याचं काही सांगता येत नाही. त्याचा अर्थ जे भजनच करीत नाही ते मरत का? मरत बी नाही. सगळे मेल्यानंतर ते मरतो. आणि चांगल्या माणसाला जास्त देव ठेवीतच नाही, कारण चांगल्याचं काम संपलेलं असतंय. आणि जे एवढं अशा महाराज अवलादी जन्माला आल्यात, एवढा त्रास दिला महाराज, पण मग ते नाही मेले. ज्यांना त्रास दिला तेच गेले. पण साधू संतांनी काय सांगितलं? हे का मरत नाहीत? कारण ह्यांना सज्जनानो मारायला देव सुद्धा घाबरतो. कारण सांगतो, कारण त्याचं पाप इतकं झालेलं असतंय, इतकं झालेलं असतंय की देव त्याच्या नादी लागत नाही. म्हणून चांगलं करीत राहायचं, मनाचा काबा ठेवा महाराज. आणि प्रत्येकाचं मन आहे का गलत रस्त्यावर यायचं. प्रत्येकाला वाटतं का कीर्तनाला जाऊन बसावा? 8 महिने झालं प्रत्येक गावातला टाळ बंद आहे, पकवाज बंद आहे, महाराज बंद आहे, सगळंच बंद आहे. पण भजन कीर्तन सुद्धा काही काही ठिकाणचं बंद केलं, तरी पण माणसात परिवर्तन झालं नाही. आता तुम्ही सांगा, सरकारने सगळं बंद केले पण धाबेच बंद नाही. दारू पिणाऱ्याचे दरवाजे बंदच होऊ शकत नाही. चांगलं काम करायला लागले तर सज्जनानं तोंड दाबीते, आणि गलत काम करायला लागले तर करू द्या म्हणते. विठाला विठाला. म्हणून दादानं 2 दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार. व्रत पण येता पुढती वैवेकाय करणार. प्राणमायेचा बाजार नाही कुणाचे कुणी, तुझे नाही ऐका तुम्ही, हे सपक प्रकरणातील नाथ बाबाचं चिंतन आहे महाराज.
काय म्हणले महाराज ते अंत जास एकला प्राणी. आपल्याला सगळ्याला जायचंय एक दिवशी, पण एकल्याला जायचंय. जी दररोज मिठीवानी गोड बोलती का बायको, बायको कळती का? हा, दररोज गोड बोलती, अहो धनी ना अहो धनी ना अहो धनी, पण ती सुद्धा जवळ येत नाही दादांनो. ती फक्त कसं, आता तुम्ही गेल्यावर माझं कसं होणार. समजा म्हातारं जर उठलं, म्हातारी म्हणती आता तुम्ही गेला, 4 पोरं देशावर गेले, सुना बोलत नाही, नाती जवळ राहत नाही, आता तुम्ही हाय भातात तवा जरा बरं होतं ना, आता तुम्ही गेलात माझं कसं होणार. समजा म्हातारं म्हणलं हौसा काय, तू रडू नको मी आलो. मला वाटत नाही हौसाचीच गोडी उचलावं लागते का काय. हे दादांनो चाललेलंच आहे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोयरे, हे आपले फक्त टाइमपासचे. हे फक्त आपल्याकडे कवा येतात, जब लग पैसा पैलो में तब लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई नहीं मीठा बोले, सब पैसे के भाई दिल का साथ नहीं कोई. खाने पिणे को पैसा आहे तर लोक जवळ येतात दादानो. आमचे तुको भरायला जगाचं दुःख वाटलं आणि प्रत्येक जीवापाशी येऊन तुको भरायला सांगितलं की हे बाबांनो, तुमचं एकच काम चुकीचं आहे. तुम्ही ज्याला म्हणता ना माझा आहे, पण तो चुकीचा आहे. तुम्ही माझ्या पांढरी नाताला माझं म्हणा, तो एक दिवशी तुमच्या कार्याला उपस्थिती देईन. संताला माझं म्हणा, संत तुमचं काम करते. म्हणून तुको बराया सज्जनानु साधूच्या स्वरूपात येऊन जीवाला सांगतात की जीवा, तू जर हे संसार करीत आहेस, दुःख भोगीत आहेस, मी तुझं पाहत आहे, पण माझी एकच तुला विनंती आहे, संसार करीत राहा. फक्त एकच विनंती आहे, तुझं जे मन आहे ते मन मात्र तू तुझ्या ताब्यात ठेव. आणि एकदा मन पिसळलं तर तुला ह्या जगात कुणी सुद्धा पुन्हा वाचू शकणार नाही. अभंगाचं प्रथम मना गुंतु माया नको नको मना गुंतू माया जाळी. मन लई इच्छित रे बर का. मन 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 करा प्रसन्न, सर्व सिद्धीचे साधन. किंवा ते घेई घेई माझे वाचे आणि नाम विठोबाचे, हे मनाला उपदेश आहे. आता माणूस काय करत, मनात तिथे धाव घे राहे विठोबाचे पायी. आता हे मनच माणसाचं नाही. आता बघा ना, कीर्तनाला बरेच बसलेले असतात पण मन घरी असते. घराच्या कुलपाला हिसके मारतो, माय मी कीर्तनाला आले पण येताना घरच लावलंय का नाही. म्हणजे बसलाय माणूस कीर्तनात पण मन दुसरीकडे लावतंय दादानो. आणि मन दादानो इच्छित आहे. आमची संत बहिणाबाई म्हणली दादा की मन ओढाळा ओढाळा मन ओढाळा
पाहिजे अभंग हे मन ओढाळ. मन माणसाचं कसं इच्छित आहे, म्हणून मनाला आपलं करायचं असेल तर संताची संगत. कारण बिनु सत्संग विवेकन होई, राम कृपा बिन सुलभन सोयी. संताच्या संगतीशिवाय मन शांत होतच नाही. म्हणून सज्जनानं संत संग धरा, तुम्ही हरी भजन करा. पाठी लागला काळ दात खाये, है ना ते करकरा पर. म्हणून नाही, कारण काळ महाग आहे ना. आणि संताच्या संगतीशिवाय तुम्हाला कुणी सोडित नाही. संत कोण आहेत महाराजांना? नवनीता प्रमाणे साधू आहे महाराज. योग्याची संपदा कोण? माऊली. आणि खरं सांगतो, या जगामध्ये जर मुक्ताईचा जन्म झाला नसता तर ज्ञानेश्वरी कुणी दाखविली असते आपल्याला? या जगामध्ये जर मुक्ताचा जन्म झाला नसता तर चांदेव 65 कुणी केली असती? अमृत अनुभवाचा कमी लाभ दिला असता. दादानं मुक्ता ही प्रत्येकाची माय नाही, आई ठरली. दादानं माझी मुक्ता आई. बघा तुम्ही, मला प्रसंग आठवला म्हणून सांगतो. वरच्या गलीमध्ये ज्ञानेश्वर महाराज भिक्षासाठी जातात. त्यावेळेस सज्जनानो काही लोकांना त्यांच्या विनोद मस्करी केली. त्यांची झोळी घेतली, झोळी फाडली, झोळीतलं पीठ खाली टाकलं, ते मातीमध्ये मिक्स केलं. माऊलीला 2 चापटी टाकल्या. माऊली रडत आले. लाल बुंद झालेले गाल, आपली स्वतःची ताटी उघडली आणि ताटीच्या आत जाऊन बसले. दोन्ही गुडघे वर केले आणि दोन्ही गुडघ्यावर हात टेकले, हातावर डोकं टेकलं आणि माऊली ढसा ढसा रडली. हे सज्जनानो अंधारात लपलेलं ज्ञान आहे. लक्षपूर्वक ऐका. अंधारात लपलेल्या ज्ञानाला आदिमाई शक्ती मुक्ताई जाग करते. कशी करते पहा. आलेली आहे, कमरेवरली घागरे करट जंपर अंगावर घातलेलं आहे आणि आपल्या ताटी जवळ आली. ताटीच्या आत पाहिलं डोकावून तर सज्जनानो ज्ञानराज माझी युग्यांची माऊली स्वतः रडत आहे. आणि मुक्ताईनं सांगितलं, दादा हे रडणं तुम्हाला शोभत नाही. उपदेश करणारे माणसं सज्जनानो अधिकाराचे लागतात. अधिकार कसा आला मुक्ताबाईला? मुक्ताबाई तर लहान होती. मुक्ताबाईला अधिकार कधी आला ते बी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस मायबाप सज्जनानो मरण पावले, म्हणजे आत्महत्या करायला गेले, त्यावेळेस मुक्ता हा स्वतः आपल्या भावांना म्हणले की दादांनो, हे निवृत्तीनाथ दादा, हे ज्ञान दादा, अरे आई गेली, आता आई गेल्यानंतर तुमची आई कोण? त्यावेळेस निवृत्तीनाथाच्या मुखातले शब्द आहे, मुक्ताई तू आमची आई. म्हणून अधिकार तिला झाला, म्हणून अधिकार ती संपन्न झाली, म्हणून ताटीची अभंग लिहू लागली. विचार हे. पण ठीक आहे, बघा तुम्ही मुक्ताई स्वतः म्हणते, ज्ञानदादा तुम्ही जर असे रडत बसलात तर आमच्या 4 भावंडाचं द्या सोडून, पण जगाचं काय होणार? कारण योगी दादानो, योग्याची संपदा त्याग आणि शांती. तुमची खरी श्रीमंती आहे त्याग आणि शांती. आणि शांती ज्याच्याकडे त्याच्याकडे दुःख कसलं, क्रोध कसला. मी एकच तुम्हाला विनंती करते बर का, काय मुक्ताईचे मार्मिकताचे शब्द आहेत बर का. म्हणते स्वतः मुक्ताई म्हणते, दादा योगी पावन मनाचा मुक्ताई म्हणते, दादा योगी पावन मनाचा. योगी कसा आहे? पावन मनाचा आहे. पण साह्या पराध जगा. जग जर तुम्हाला बोलत असेल आणि तुम्ही जर रुसून बसला तर जगाचा स्वभाव आहे भांडणे, आपल्याशी विनोद नाही करणे, उलट व्हायचं. काही माणसं आपल्याला विरोध का करतात हे डोक्यात ठेवी जा बरं का. कीर्तनाला यायचं म्हणजे कीर्तन टाइमपास पुरता असलं तर ऐकायचं नाही, त्यातले काही मार्मिकताचे शब्द घ्यायचे. ज्या दिवशी तुम्हाला विरोध आहे त्या दिवशी तुम्ही डोक्यात ठेवायचं, हा आपला खिलाडू आहे. कोण आहे आपला? हो खिलाडू आहे. कारण मैदानात उतारलात, संसारूपी मैदानात उतारलात आणि तुम्हाला संघर्ष करायचा आहे, विरोधकच नाही तर काय डोंबलं करणार.
बरोबर आहे का? तुम्हाला कोणी नाहीच भेटलं तर तुम्ही विरोध काय करणार? तुम्ही संघर्ष कसा करणार? बघा, तुम्ही माऊलीला संघर्ष करावा लागला, कारण मुक्ताई म्हणती संत जेणे व्हावे जग बोलणे सोसावे, तरीच अंगे मोठेपण तया यातना कठीण. ज्याच्या अंतकरणात मोठेपण आहे त्याला दुःख आहे. आणि माऊली, मी एक तुम्हाला विनंती करते, कारण मला पक्क माहिती आहे, जीभ दातानी चाविली. आता ही जिभीनच समजा दातानं चाव मारला तर जीभ काय करीन? बिघडली तर बत्तीशी पाडू शकते ना. फक्त पुढच्याला शिव्या द्यायच्या दोन, ते बरोबर दात पाडणार. पण द्या, अजिबात तसं करू नका, कारण हे जग तुमचं आहे. तुम्ही तरुणी ईश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. दादा, तुम्ही तर तरार, पण ह्याच्यात तुमचा जग सुद्धा तारुण्य. एवढे शब्द ऐकले आणि स्वतः मुक्ताईचे हृदयाला हृदय आपलं माऊलीनं लावलं, आणि मग माऊलीनं जगाच्या कल्याणासाठी सज्जनानं हे मार्ग दिला. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. एवढंच नाही सज्जनानं, ज्ञानेश्वर माऊलीनं या जगात येऊन मुक्ताईचा आधार घेऊन, कारण मुक्ताई सज्जनानं माऊलीची खरी कोण ठरली? म्हणून ताटीचे शब्द लय महत्वाचे. कधी कधी वाचूच जा बघ, लय कुठं काही शिकायसारखे बरं का त्याच्यात. रुसून बसला तर वाचूच जा, रुसून नाही बसलो नका वाचू. विठाला विठाला मन तुको बराया काय. ठीक आहे, मन 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 म्हणतात, मन जागेवर करू, कारण नको नको मना गुंतू माया जाळी. माया जाळ कशाला म्हणायचं? संसाराला लय गुंतून राहते. संसाराला तर इतके गुंतून राहतात, इतके गुंतून राहतात. अरे संसार में ऐसा रहना जैसे मुंह में जीभ रहती. संसारात कसं राहा पक्षी अंगाने उतरती, संसारात कसं राहायचं? संसारात असं राहायचं नसल्यासारखं. बरोबर आहे का? झोप तर कुणाला नाही आली, कारण काही काही माणसं कीर्तनात झोपत येत. याचा अर्थ त्यांना काहीतरी पुण्यच केलं म्हणावं लागेल ना. असे तर झोप घरी आहे ना, मग कमीत कमी कीर्तनात. काय चालू आहे आपलं?